नमस्कार, मी भालचंद्र निंबाळकर. माझा निंबाळकर मामांचा कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मंडळींनो, आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे आषाढी अमावस्या, ज्याला आपण दर्श अमावस्या सुद्धा म्हणतो. काही लोक या आषाढी अमावस्याला असंस्कृत भाषेमध्ये गटारी अमावस्या सुद्धा म्हणतात, जे अत्यंत चुकीचे आहे. तर मंडळींनो, याच दर्श अमावस्या किंवा गटारी अमावस्याच्या बाबतीत मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. या आषाढी अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून आपला श्रावण हा अत्यंत पवित्र महिना सुरू होतो आणि पूर्ण महिन्यावर आपण मांसाहार वर्ज्य करतो. त्यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी खूप लोक मांसाहार करतात व ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात. तरी आपल्या पौराणिक ग्रंथानुसार अन्न सेवन करण्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत: सालस, राजस आणि तामस. तर ह्या तिन्ही प्रकारच्या अन्नाचे पुढील विवेचन मी तुम्हाला सांगत आहे. तर सालस या अन्न पदार्थामध्ये सात्विक आहाराचा समावेश होतो. सालस आहार हा विद्यादान करणाऱ्या व्यक्तींनी, उदाहरणार्थ शैक्षणिक कामं आणि धार्मिक कार्य करणारे, पौरोहित्य करणारे गुरुजी यांनी, आणि जे फक्त बुद्धीचे कार्य करतात, ज्यांना जास्त ऊर्जेची गरज नसते, अशा व्यक्तींनी सालस आहार किंवा सात्विक आहार ग्रहण करावा, असे आपले पौराणिक ग्रंथ सुचवतात. तर राजस या अन्नपदार्थामध्ये सात्विक आणि तामस या दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थाचा समावेश होतो. उदाहरणार्थ, जे लोक राज्य करतात किंवा राज्यकर्ते असतात, त्यांना वेळ प्रसंगी बुद्धीचा उपयोग सुद्धा करायचा असतो आणि वेळ प्रसंगी त्यांना रणांगणांमध्ये लढाया सुद्धा करायच्या असतात. त्यामुळे त्या प्रकारच्या लोकांनी सात्विक आणि तामसी असे दोन्ही प्रकारचे अन्न सेवन करावे, असं आपलं पौराणिक ग्रंथ सांगतात, की ज्यामुळे त्यांच्या अंगामध्ये बुद्धिचातुर्य सुद्धा येईल आणि अंगामध्ये, शरीरामध्ये लढाई करण्यासाठी खूप प्रमाणाची ऊर्जा सुद्धा निर्माण होईल. यामुळे राजस हा अन्न प्रकार शक्यतो राज्यकारभार करणारे राजा, महाराजा व इतर कामं करणाऱ्या लोकांनी करावा, असं आपलं पौराणिक ग्रंथ सांगतात. तामस या अन्न प्रकारामध्ये शक्यतो मांसाहाराचा समावेश असतो आणि ज्या अन्नपदार्थातून खूप ऊर्जा निर्माण होते, अशा अन्नपदार्थाचा समावेश असतो आणि अशा अन्नपदार्थांना तामसी अन्नपदार्थ असे म्हणतो. तामस हे अन्नपदार्थ ज्या व्यक्तींना त्यांच्या कार्यामध्ये खूप ऊर्जेची गरज असते, अशा लोकांनी सेवन करावे, असे आपले पौराणिक ग्रंथ सांगतात. उदाहरणार्थ, खेळाडू. आणि तामसी अन्नपदार्थाचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की तामसी अन्नपदार्थ सेवन केल्यामुळे माणसाला प्रचंड प्रमाणात रागसुद्धा येतो. कारण ऊर्जा शरीरात खूप गेल्यामुळे माणसाला प्रचंड प्रमाणात राग येतो आणि तो राग निस्तरण्यासाठी शत्रूवरती हल्ला करणे किंवा खेळामध्ये जिंकण्याची उमेद निर्माण करणे, ह्या गोष्टीचा त्या तामसी आहाराचा खूप उपयोग होतो. आणि ज्या व्यक्तींना खूप शौर्य दाखवायचे असते आणि वेळ प्रसंगी खूप धाडसी पद्धतीने वागायचे असते, अशा व्यक्तींनी तामस आहार सेवन करणं हे अत्यंत गरजेचे असते. आजच्या आधुनिक वैज्ञानिक युगामध्ये माणसाच्या शरीरामधली प्रोटीन, विटामिन आणि इतर प्रकारच्या कॅलरीजचे अचूकपणे मोजमाप करता येते. आणि जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वरील प्रकारचे विटामिन, प्रोटीन किंवा कॅलरीज हे जर कमी झाले तर वैद्यकीय सल्ल्यानुसार माणसाने त्या प्रकारचे अन्न खावे आणि आपल्या शरीरातील उणिवा दूर कराव्या, असेच विज्ञान सांगते. वैज्ञानिक दृष्टिकोन पाहता मनुष्य हा संमिश्र स्वरूपाचा आहार घेणारा प्राणी आहे. तर आपण यापुढे शाकाहारी व मांसाहारी या प्राण्यांच्या शरीर रचनेच्या बाबतीत माहिती घेऊया.
शाकाहारी प्राण्यांच्या दातांची रचना गवत, झाडपाला व इतरही पदार्थ चावून चावून रवंत करून खाण्याची रचना असते आणि त्यांच्या अन्न पचन क्रियेमध्ये फक्त शाकाहारी पदार्थच पचन करण्यासाठी अन्नरस तयार होत असतो। त्यामुळे शाकाहारी प्राणी फक्त शाकाहारी पदार्थच सेवन करू शकतात आणि मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना ह्याच्यापेक्षा अगदी भिन्न असते। जसे की वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा हे जे प्राणी आहेत ते फक्त मांसाहारच करतात। तर मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना मांसाहारी पदार्थ खाण्यासाठीच निर्माण झालेली असते आणि त्यामुळे आणि त्यांच्या तोंडामध्ये मांसाहारी पदार्थ चावण्यासाठी खाली वरती असे 4 सुळे असतात आणि त्यांच्या पंजामध्ये एकदम टोकदार नखं असतात आणि त्यांच्या पंजाला लांब लांब बोटं असतात, जेणेकरून ते आपल्या शिकारीवरती झडप घालू शकतात आणि त्या शिकारीला व्यवस्थितरित्या पकडून त्याला चावू शकतात। अशी निसर्गाने त्यांच्या शरीरामध्ये रचना केलेली असते। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की त्यांच्या पोटामध्ये सुद्धा फक्त मांसाहारी पदार्थच पचन करण्यासाठी पाचक रस निर्माण झालेला असतो। त्यामुळे मांसाहारी प्राणी शाकाहारी पद्धतीचं कोणतेही अन्न सेवन करू शकत नाहीत। आणि आता आपण मनुष्य प्राण्याच्या शरीर रचनेबद्दल विचार करूया। मनुष्य प्राण्याच्या शरीर रचनेबद्दल विचार करताना आपल्याला त्याच्या तोंडामध्ये मांस चावण्यासाठी खाली आणि वरती दोन सुळे म्हणजे टोकदार दात असतात आणि शाकाहारी पदार्थ रवंत करून खाण्यासाठी मागं सपाट दात ज्याला आपण दाढा म्हणतो त्या असतात। आणि मनुष्य प्राण्याला शाकाहारी प्राण्यांसारखे असे गवत उकरण्यासाठी सुद्धा हात दिलेले आहेत आणि मांसाहारी प्राण्यासारखे शिकार पकडण्यासाठी उदाहरणार्थ कोंबडी, बकरा इत्यादी पकडण्यासाठी लांब लांब नखं आणि 10 बोटं दिलेले आहेत, ज्याचा उपयोग करून मनुष्य प्राणी कोणत्याही प्राण्याची शिकार सहजपणे करू शकतो। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनुष्य प्राण्याच्या पोटामध्ये मांसाहार आणि शाकाहार असे दोन्ही पदार्थाचे सेवन आणि पाचन करण्यासाठी अन्नरस निर्माण होतो। आता मित्रांनो, इथं एक गोष्ट अतिशय महत्त्वाची लक्षात घ्या, जर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या पोटामध्ये आपण जे अन्न खातो ते अन्न जर पचनच जर झाले नाही तर तो प्राणी किंवा मनुष्य प्राणी ते त्या प्रकारचे अन्न खाणारच नाही। उदाहरणार्थ आपण शाकाहारी बैलासमोर अत्यंत चांगली भाजून कोंबडी वगैरे जरी ठेवली, मांसाहारी कोंबडी जरी ठेवली तरी ती गाय किंवा म्हैस ती खात नाही, कारण त्यांच्या शरीर रचनेची त्यांना ज्ञान असते किंवा निसर्गाने त्यांना ते ज्ञान दिलेले असते। तसेच वाघासमोर आपण अत्यंत चांगल्या प्रकारची भाजी बनवून ठेवली तरी वाघ खात नाही, कारण वाघाचं ज्ञान सुद्धा असतं की हे शाकाहारी पदार्थ आहे आणि हे आपल्या शरीरामध्ये आपण त्याचं सेवन करू शकत नाही, त्याचं पचन करू शकत नाही। आता मनुष्य प्राण्याच्या बाबतीत ह्या दोन्ही भिन्न गोष्टी एकत्रितपणे जुळून येतात। उदाहरणार्थ माणसाने समजा कोणताही मांसाहारी पदार्थ खाल्ला तर त्या मांसाहारी पदार्थ पचन करण्यासाठी जो जास्तीचा किंवा उष्ण प्रमाणाचा पाचक रस असतो तो माणसाच्या पोटामध्ये निर्माण होतो आणि साधी भाजी जरी खाल्ली किंवा शाकाहारी पदार्थ खाल्ले तर त्याचं सुद्धा पाचन करण्यासाठी माणसाच्या पोटामध्ये पाचक रस निर्माण होतो। वरील उदाहरण पाहता माणसाची शरीर रचना शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे अन्न सेवन करण्याचे निसर्गाने निर्माण केलेले आहे। तर मित्रांनो, ह्या सगळ्या शरीर रचनेबद्दल विचार करताना आपल्याला आता एक जाणवलेच असेल की माणूस हा संमिश्र स्वरूपाचा अन्न सेवन करणारा प्राणी आहे आणि त्याच्या प्रवृत्तीनुसार आणि आवडीनुसार तो त्या प्रकारचे अन्न सेवन करत असतो आणि जगत असतो। आता नैसर्गिकदृष्ट्या विचार करताना आपण अतिथंड प्रदेशातील लोकांसाठी मांसाहार करणं हा अत्यंत गरजेचा असतो, कारण अति थंड वातावरणात जगण्यासाठी माणसाच्या शरीरामध्ये अति उच्च प्रमाणाची ऊर्जा निर्माण व्हावी लागते। त्यामुळे अतिथंड प्रदेशातील लोक जास्त प्रमाणात मांसाहार करतात।
आणि उष्ण प्रदेशातील लोकांना जास्त ऊर्जेची गरज नसल्यामुळे त्यांनी शाकाहारी पदार्थ आणि इतरही साधे पदार्थ जरी खाल्ले तरी काही हरकत नसते, कारण त्यांना उष्ण प्रदेशामध्ये सूर्याचे किंवा वातावरणाची उष्णता त्यांच्या शरीराचे रक्षण करते। त्यामुळे उष्ण प्रदेशातील लोकांनी शाकाहारी आणि साधे अन्न केले तरी चालते। आणि मित्रांनो, आपापल्या आवडीनुसार आपल्याला जे आवडते तसा प्रकारचा आहार घ्यावा आणि जीवनाचा आनंद घ्यावा। तर आशा करतो की आजचा माझा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि आपल्याला खाण्याच्या विषयी थोडंसं प्रबोधन झालं असेल आणि मनोरंजन सुद्धा झालं असेल। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।